श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 12वा. मराठी भावार्थ. अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई, जीविताचा काहीच भरवसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमेजते तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मातापित्यांची समजूत घातली. त्याचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तिथे आईवडिलांजवळ राहिले. त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्र शिकवली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरविले. निरोप घेतेसमयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तिथून लगेच निघाले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नरसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता. इथे मराठी भावार्थ समाप्त. तेच पारायणपर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु मनती जननीसी, अम्मा ऐसा निरोपदेसी. अनित्य शरीर तू जानसी, काय भरवसा जीवित्वाचा. एखादा असेल चिरंजीवी, त्यासी तुझी बुद्धी बरवी. अनित्य देह वैभव भावी, पुढे कवना भरवसा. देह मनी जय क्षणभंगूर, नाहिले राहिले कवन स्थिर. जवबरी दृढ असेल शरीर, पुण्यमार्गे रहाटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित, त्याने निश्चयावे शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य, मनी करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे, होत असे क्षणक्षणे. करावा धर्म याची कारणे, पूर्ववयसी पर्येसा. जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्र गाव पडे, तैसे आयुष्य क्षीण होय. याची कारणे देहासी, विश्वासू नये पर्येसी. मृत्यू असे हा सहवासी, धर्म करावा तात्काळी. जैसा समस्त नदी देखा समुद्रासी, घेऊनी जाती उदका. परतोनी न इथे जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही. तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तत्काळ. जैसी सुसरी मनुष्यासी, भक्षिती होय पर्येसी. तैसे या शरीरासी, वार्धक्य भक्षी पर्येसी. या कारणे तारुण्यपणी, करावे पुण्य विद्वज्जनी. आम्हा का हो वर्जिसी जननी, काय बुद्धी बरवी असे. असे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका. विस्मय करीती सभालोक, बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करीतेसे नमन. देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी. तुवा निरोपिले अम्मासी, पुत्रचारी होतील ऐसी. विश्वास नवेगा मानसी, कुळदेवता पुत्र राया. जबवरी होय एकसूत, तववरी राहावे समीपत. निरोप नेती तववरी सत्य, मनोनी विनवी तैवेळी. माझे वचन अवेरुणी, जरी जाशील निघोनी. प्राण देन तत्क्षणी, हा निश्चय अवधारी. पुत्र नवसी तू आम्हासी, आमुचे कुळदैवत होसी. सत्य करी गा वचनासी, बोल आपुले दातारा. ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हा सोन.
आमचे बोल सत्य जाण, तू हे वाक्य निर्धारी पा. तू ते होताचे पुत्र दोन्ही, निरोप द्यावा संतोषोनी. मग न राहे एक जननी, बोल आपुले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी. वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज. ऐसे करुणी अनुभूती, राहिले श्रीगुरु अतिप्रीती. वेदाभ्यास शिकविती, शिष्य वर्गा बहुतांसी. नगर लोक विस्मय करीती, अभिनव झाले ऐसे म्हणती. बाळ पहा हो वर्षे साथी, वेदचारी सांगतसे. विद्वान नाहुनी विद्वान विद्यार्थी, तिनी वेद पडती. षटशास्त्री जे मनविती, तेही येती शिकावया. येणे परितया घरी, राहिले गुरु प्रीती करी. माता झाली गुरुदरी, आनंद करीतसे. तव 9 मास जाहली अंतर्वर्णी, माता झाली प्रसूती. पुत्र झाली युग्मख्याती, अतिसुंदर परियेसा. पुत्र झाली उल्हास थोर, माता पित्या संतोष फार. असे वचन असे गुरु, असत्य केवी होईल. ऐसा परिवर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक. खेळवितसे असे माता एक, आली श्री गुरु तयाजवळी. जननी एक माझे वचना, झाली तुझी मनोकामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहे ते जाण. आणखी होते दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक. असा ननांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा. आता आमते निरूपावे, जाऊ आम्ही स्वभावे. संतोष रूपी तुम्ही व्हावे, म्हणून निरूप घेती ते वेळी. संतोषोनी माता पिता, चरणावरी ठेविते माता. स्वामी आमची कुळदेवता, अशक्य आम्हा बोलावया. नकळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप नकळे कवना. माया मोहे वेष्टोन कामना, नैनेची महिमान तुझे. माया प्रपंच वेष्टोनी, तू ते जरी सूत मनोने. समय निष्ठुर बोलो वचनी, क्षमा करणे स्वामी या. तारकामुचे वंशासी, बापा तू अवतरलासी. प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामी या. आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातायात, कडे करावे दातारा. संग्रहावरी जैसी गंगा, तैसा तू आलासी सांगा. पावन केलेसी माझे अंगा, उभय कोळे 42. आम्हा ठेवीसी कवने परी, या धुरंधर संसारी. तुझे दर्शन नो हे तरी, केवी वाचो प्राणात मजा. ऐकोनी माता पिते यांचे वचन, बोलते श्री गुरु आपण. जे जे समयी तुमचे मन, स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी, असेन जननी मी तत्काळी. न करावी चिंता वेळोवेळी, म्हणून भाक देतसे. जन्मांतरी ईश्वरासी, पूजा केली तू अप्रदोषी. याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी श्रियायुक्त. इह सौख्य होय एक, देहांती जाना परमलोक. पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर, आम्हा करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरूप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी, होईल एका वर्षे तिसी. जाऊनी बद्रीवनासी, सिद्ध दर्शन मी घेतो. निरूप घेऊनी तैवेळा, श्रीगुरु निघाले अवलीला. नगर लोक येती सकळा, माता पिता बोलविते. म्हणती समस्त नगर नारी, तपासी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसतसे. 7 वर्षाचे बाळक देखा, वेद म्हणितो अखिल शाखा. मनुष्य मात्र नवे ऐका, ऐसे म्हणती साधुजन. ऐसे त्या ते बोलन, करिता ती साष्टांग नमन. नाना परी श्रोत वचन, करीते झाले अवधारा. नमन करुणी सकळीक, आले आपुले ग्रहांतिक. पुढे जाती जननी जनक, पुत्रासवे बोलवित. निज स्वरूप जननीयसी, दाविता झाला परियसी. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयसी, देखते जनक जननी. त्रैमूर्तीचा अवतार, झाला नरहरी नर. निज रूपे दिसे कर्पूर गौर, पाहता नमिले चरणासी. तू तारक विश्वासी, आम्हा उद्धरिले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी, द्यावे मनोनी विनविते. ऐसे मनोनी माता पिता, चरणावरी ठेविते माता. आलिंगिती श्री गुरुनाथा, स्नेह भावे करोनिया. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, आश्वासन केले अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती, देहीन म्हणती ते वेळी. ऐसे तया संभाषोनी, निरूप घेतला तत्क्षणी. परतोनी आली जनक जननी, येती संतोषोनी मंदिरात. वरदमूर्ती श्री गुरु राणा, निघाले जावया बद्रीवना. पातले आनंद कानना, वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी, क्षेत्र थोर सचराचरी. विश्वेश्वर अवधारी, अनुपम्य असे त्रिभुवनी. राहुनी या स्थानी, अनुष्ठिती गुरु शिरोमिनी. विश्वेश्वराची दर्शनी, पूजा करीती आत्मा रामयासी. येणे परितया स्थानी, क्वचित काळ श्री गुरुमुनी. अष्टांग योगे करुणी, तप करीती परियेसा. तया काशी नगरात, तापसी असती अनेक बहुत. संन्यासी येती अवधूत, तप करीती दारुण. तयात श्री गुरु ब्रह्मचारी, योगाभ्यास धुरंधरी.
करिता ती तपस्वी येरी अभिनव करिता मनात मनती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैरागे याचे उदरे निर्लिप्त असे परियेसा शरीर स्वार्थ नाही असी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळीसी मणिकर्णिका तीर्थात ऐसे अमित स्रोत करीती समस्त संन्यासी दर्शना येती वृद्ध होता एक येते कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखोनी नयनी स्नेह भावे भावी तसे मने समस्त यतीश्वरासी न मना नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसतसे वेद हापुटे मनोनी नमन कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक नंदीसी या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारासी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियेसा या कारणे बाळकासी विनवू आम्ही परियेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तया जवळी विनविता ती मुनी सकळी एक तापसी स्तोम मोळी विनती असे परियेसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवण न दिसते भूमीवरी यज्ञदान कवालंबन संन्यास घेता अतिदूषण फलपैत्रक भ्रातांगणा करू नये म्हणता ती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ जनी श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परियेसा तयावरी तुके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करीताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर मनती सकळ मुनिजन ऐकोनी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियेसा ऐसा मनते सिद्ध मुनी विनवितसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनी राया म्हणते श्री गुरु तोची जगदगुरु त्याते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवने परी दिसतसे सिद्ध म्हणतसे शिष्यासी सांगेने याची स्थिती कैसी पूर्वी श्री गुरुनाथासी झाला वशिष्ठ कैवी गुरु आठवा अवतार श्री कृष्णासी सांदीपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानोसी तयापरी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता येते म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरूपिलेसे वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून तयासी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरुचे मूळ पीठ ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारिता मूळ पीठ अंध्यता गुरु संतती परियेसा आदी पीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळ पीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशर त्यांचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु जाण गोड पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वरतीर्थ पुढे आले तदनंतर नरसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरुसंतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ मनोनी पुढे झाला परियेसा त्याचा शिष्य मळीआनंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले ते थोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यतींसहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी गंगासागरा पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरु राव येथे झाली परियेसा तयास्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तयावर यती प्रीती शिष्यांमध्ये परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहण
गुरुपरंपरा कथनं नाम द्वादशोऽध्याय। श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी